एका म्हाताऱ्या बापाचं दुःख आणि एका सुनेचा पैशांचा हव्यास यात किती भयंकर तफावत आहे. पुढे शर्वरी सासऱ्यासोबत काय करते आणि गावरान वाटणारे महेशराव तिला कसा आणि कोणता धडा शिकवतात हे पाहण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. लोक असताना शर्वरीने हुंदके दिले, पण आता लोक गेल्यावर तिच्या चेहऱ्यावरील भाव पार बदलले होते. तिची नजर सतत महेशरावांकडे जात होती आणि त्या नजरेत दुःख किंवा सहानुभूतीचा लवलेशसुद्धा नव्हता. तिथे होती फक्त आणि फक्त चीड, तिरस्कार आणि एक प्रकारची लाज. शर्वरीच्या डोक्यात त्यावेळी वेगळीच गणिते सुरू होती. अजिंक्य गेला याचा तिला धक्का नक्कीच बसला होता, पण आता तो धक्का ओसरून तिथे पैशांच्या हव्यासाने जागा घेतली होती. तिची नजर त्या प्रशस्त घरावरून फिरत होती. सी फेसिंग 4 BHK फ्लॅट, अजिंक्यच्या बँकेत असलेली मोठी रक्कम, त्याची म्युच्युअल फंडातील इन्व्हेस्टमेंट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑफिसकडून मिळणारी 2 कोटींची लाईफ इन्शुरन्स पॉलिसी. तिच्या मनात विचार चालू होता, अजिंक्य गेला, जे व्हायचं होतं ते झालं. प्रॅक्टिकल विचार केला तर सर्व आता माझं आहे. या करोडांच्या प्रॉपर्टीची मी आता एकुलती एक मालकीण आहे. अचानक तिचे लक्ष परत महेशरावांकडे गेले. ते तिथेच जमिनीवर बसून आपल्या पिशवीतून स्टीलचा तांब्या काढून पाणी पित होते. शर्वरीच्या कपाळावर आठ्या पडल्या. काय हा गावरानपणा! इथे एवढे महागडे क्रिस्टलचे ग्लास ठेवलेत, फिल्टरचं पाणी आहे, पण यांना तो आपला तांब्याच लागतो. ती मनातल्या मनात चरफडली. तिला महेशरावांची सुरुवातीपासूनच लाज वाटायची. त्यांच्या साध्या राहणीमानाचा, कोकणी हेल काढून बोलण्याचा आणि त्यांच्या खेडूत असण्याचा तिला नेहमीच तिरस्कार वाटायचा. अजिंक्य जिवंत असताना तिने महेशरावांना कधीच मुंबईला जास्त दिवस राहू दिले नव्हते. आता तर तो नाही. हे म्हातारे इथे किती दिवस असाच ठाण मांडून बसणार आहेत, हा विचार तिला अस्वस्थ करू लागला. तिला आता हे घर, तिचं स्वातंत्र्य आणि तो पैसा एकटीला भोगायचा होता. महेशराव तिला आता एक अडगळ, एक मोठं ओझं वाटायला लागले होते. रात्रीचे 10 वाजले असता घरातील नोकराने जेवण वाढले. महेशराव शांतपणे डायनिंग टेबलावर न बसता खाली एका पाटावर बसले. शर्वरी ताट हातात घेऊन तिथे आली. महेशरावांनी अत्यंत केविलवाण्या नजरेने तिच्याकडे पाहिलं. त्यांचा आवाज थरथरला. शर्वरी, पोरी जेवून घे, सकाळपासून तू काही खाल्लं नाही आहेस. अजा गेला ग आपला, पण आपल्याला जगायचंय. तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. बापाच्या मायेने त्यांनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला. शर्वरीने अत्यंत कोरडेपणाने त्यांच्याकडे पाहिलं. तिच्या आवाजात कसलाही ओलावा नव्हता. पप्पा, तुम्ही तुमचं जेवून घ्या. माझ्या पाठीशी उभं राहायला मला कोणाची गरज नाही आहे. मी सक्षम आहे. आणि हो, उद्या मी ऑफिसला जाईन. आता मला प्रॅक्टिकल व्हावं लागेल. महेशराव तिच्या या रुक्ष आणि थंड प्रतिसादाने स्तब्ध झाले. नुकताच नवरा गेलेली मुलगी इतक्या लवकर प्रॅक्टिकल कशी होऊ शकते, हे त्यांच्या साध्या कोकणी मनाला समजत नव्हतं. ते निमूटपणे जेवू लागले, पण त्यांच्या घशाखाली घास उतरत नव्हता. जेवण आटोपून शर्वरी आपल्या आलिशान बेडरूममध्ये आली. तिने दरवाजा आतून लॉक केला. ती आरशासमोर उभी राहिली. तिने चेहऱ्यावरील विस्कटलेले केस मागे घेतले. आरशात पाहताना तिच्या चेहऱ्यावर एक क्रूर, स्वार्थी समाधान झळकत होतं. तिने संपूर्ण बेडरूमवर एक नजर टाकली. ते महागडं इंटिरियर. आता तिला कुणाला जाब द्यायचा नव्हता. पण हा म्हातारा! शर्वरी स्वतःशीच पुटपुटली. या माणसाला मी या घरात जास्त काळ सहन करू शकत नाही. माझे मित्रमैत्रिणी, माझे क्लायंट्स इथे येतील. हा असाच पांढरा सदरा घालून घरात फिरताना दिसला तर माझी काय इज्जत राहील? नाही, हे घर माझं आहे. माझ्या अजिंक्यने माझ्यासाठी घेतलंय. या घरात आता फक्त माझाच शब्द चालेल. तिने डोळे मिटले आणि एक भक्कम निर्णय घेतला. तिच्या मनातली योजना पक्की झाली. उद्याच्या उद्या मी यांना सरळ सांगून टाकणार आहे, अजिंक्य गेला, आता तुमचं इथे काही काम नाही. तुमची ती पिशवी उचला आणि निघा तुमच्या गावाला. जर हे स्वतःहून गेले नाहीत तर मी यांना या घरातून धक्के मारून बाहेर काढेल. अजिंक्यच्या अपघाती मृत्यूला आता 15 दिवस उलटून गेले होते. घरातली लोकांची वर्दळ, नातेवाईकांची ये-जा आता पूर्णपणे थांबली होती. शोक आणि सांत्वनाचे ते औपचारिकता भरलेले दिवस संपले होते आणि त्यासोबतच शर्वरीच्या चेहऱ्यावरील खोट्या दुःखाचा मुखवटासुद्धा आता गळून पडला होता. घरात आता उरले होते ते फक्त दोघेच. एक पोटचा गोळा गमावलेला दुःखी पण स्थितप्रज्ञ बाप आणि दुसरी पैशांच्या आणि संपत्तीच्या हव्यासाने आंधळी झालेली, अहंकाराने फुगलेली सून.
सकाळचे 10 वाजले. वरळीच्या त्या सी फेसिंग फ्लॅटच्या मोठ्या काचेच्या खिडक्यांमधून येणारा स्वच्छ सूर्यप्रकाश महेशरावांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर पडला होता. महेशराव नेहमीप्रमाणे पहाटे लवकर उठून अंघोळ करून आपल्या साध्या पांढऱ्या सदऱ्यात बाल्कनीत ठेवलेल्या तुळशीजवळ डोळे मिटून बसले होते. ओठातून नामस्मरण सुरू होतं, पण मनात अजिंक्यच्या आठवणींची वादळे उठत होती. तेवढ्यात शर्वरी आपल्या बेडरूमचा दरवाजा जोरात उघडून बाहेर आली. तिने आज नेहमीसारखे साधे कपडे घातले नव्हते. एका महागड्या ब्रँडचा वेस्टर्न ड्रेस, पायात हाय हील्स आणि चेहऱ्यावर पूर्ण मेकअप. जणू काही ती एखाद्या बिझनेस मीटिंगला किंवा पार्टीला चालली होती. हाय हील्सच्या टकटक आवाजाने तिने संपूर्ण हॉल दणाणून सोडला. तिच्या हातात कडक ब्लॅक कॉफीचा मग होता. तुळशीजवळ बसलेल्या महेशरावांकडे तिने अत्यंत तुच्छतेने पाहिलं. नाकातून एक तिरस्काराचा सुस्कारा सोडत ती त्यांच्याजवळ गेली. पप्पा, हे पहा, मला आता तुमच्याशी काही स्पष्ट बोलायचं आहे. तिचा आवाज अतिशय थंड, बोचरा आणि अधिकाराचा होता. त्या आवाजात साधी माणुसकीसुद्धा शिल्लक नव्हती. महेशरावांनी हळूच डोळे उघडले. नामस्मरण थांबलं. त्यांनी आपल्या सुनेकडे अत्यंत शांतपणे पाहिलं. शर्वरी कॉफीचा एक घोट घेत पुढे म्हणाली, जे व्हायचं होतं ते होऊन गेले. अजिंक्य गेला आणि तो आता काही परत येणार नाही आहे. मी प्रॅक्टिकल विचार करणारी मुलगी आहे. मला माझं करिअर आहे. माझं स्वतःचं एक आयुष्य आहे. तुम्ही इथे असे किती दिवस देवदेव करत बसणार आहात? आणि स्पष्टच सांगायचं झालं तर आता या घरात तुमचा काही हक्क नाही आहे. महेशराव अजूनही शांत होते. त्यांच्या चेहऱ्याची एकही शीर हलली नाही. पण शर्वरीला वाटले की म्हाताऱ्याला आपला मुद्दा समजला नाही आहे. तिने आवाजाची पट्टी आणखीन वाढवली. अहो, ऐकताय ना तुम्ही? मी काय म्हणतीये? अजिंक्य गेला. आता या घरात तुमचं काही काम नाही. तुम्ही इथून कोकणात तुमच्या गावी परत जा. तुमची ती जुनी बाग आणि ते मोडकळीस आलेलं घर आहे ना, तिथे जाऊन राहा. इथे मुंबईच्या या हाय क्लास सोसायटीत तुमचं हे असं साधं गावरान राहणीमान मला शोभत नाही. माझे क्लायंट्स, माझे मित्र इथे येतात. हे घर अजिंक्यने माझ्यासाठी घेतलं होतं, माझ्या सोयीसाठी. या करोडोंच्या प्रॉपर्टीवर आता फक्त माझा अधिकार आहे. जर तुम्हाला गावी जायचं नसेल तर मी पुण्यात किंवा मुंबईबाहेर एखादा चांगलं वृद्धाश्रम बघते. तिथे तुम्हाला ठेवते. त्याचे जे काही महिन्याचे पैसे असतील ते मी देईन. पण या घरात आता तुम्ही नको आहात. शर्वरीचे शब्द एखाद्या विषारी बाणासारखे थेट हृदयावर वार करत होते. पोटच्या पोराच्या निधनाचे दुःख अजून ओले असतानाच सुनेने दिलेली ही वागणूक कोणत्याही सामान्य माणसाला कोसळून टाकणारी होती. पण महेशराव सामान्य नव्हते. कोकणाच्या लाल मातीत वादळांशी आणि पावसाशी 2 हात करून उभे राहिलेले ते एक खंबीर व्यक्तिमत्व होतं. महेशरावांनी तिच्या या अपमानास्पद बोलण्यावर कसलीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी ना रडून आदळआपट केली ना तिला उलट उत्तर दिलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक भयानक शांतता पसरली होती, जणू काही एखाद्या महाभयंकर तुफानापूर्वीची शांतता. त्यांनी फक्त एक दीर्घ श्वास घेतला, तुळशीला हात जोडले आणि अत्यंत संत पावलांनी ते आपल्या खोलीकडे वळून चालू लागले. त्यांची ती शांतता पाहून शर्वरीचा अहंकार आणखीनच सुकावला. म्हातारा घाबरला, काहीच बोलू शकला नाही. शेवटी खेडवळच आहे ना तो. माझ्यासारख्या शिकलेल्या आणि स्मार्ट मुलीसमोर काय टिकणार, असा विचार करत ती विजयाच्या उन्मादात हसली. खोलीत जाऊन महेशरावांनी पलंगाखालून आपली ती जुनी जाड कापडी पिशवी बाहेर काढली. त्यात आपले 2-4 पांढरे सदरे आणि धोतरे ते अत्यंत शांतपणे घड्या घालून ठेवू लागले. त्यांचा प्रत्येक सांधा दुखत होता, पण त्यांची कृती अत्यंत ठाम होती. इकडे शर्वरी हॉलमधून आपल्या मैत्रिणीला रियाला फोन लावत होती. तिचा आवाज आनंदाने ओसडून वाहत होता. हाय रिया, अगं फायनली तो अडथळा दूर होतोय. हो, तो म्हातारा अजिंक्यचे वडील चाललेत ते गावी परत. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की माझं घर रिकामे करा. अगं, अजिंक्यच्या नावाने हा जो सी फेसिंग फ्लॅट आहे ना, तो आता पूर्णपणे माझ्या नावावर होणार आहे. आणि हो, त्याच्या ऑफिसची 2 करोडची लाईफ इन्शुरन्स पॉलिसी पण माझी आहे. मी उद्याच वकिलांना भेटून पेपर्स रेडी करते. आता या सगळ्या प्रॉपर्टीची मी एकटी मालकीण आहे. शर्वरी फोनवर मोठमोठ्याने हसत होती. तिला खात्री होती की तिने अत्यंत हुशारीने अजिंक्यच्या बापाला घराबाहेर काढले आहे. पण तिच्या या अहंकारी वागण्याने एका सुप्त ज्वालामुखीला जागे केले होते. खोलीत सामान भरत असलेल्या महेशरावांनी पिशवीची चेन लावली
महेशरावांनी आपली पिशवी भरून ठेवली होती, पण त्यांनी शर्वरीला दिलेल्या मुदतीनुसार अजून 2 दिवस बाकी होते. अनिकेतला जाऊन जेमतेम 15-16 दिवसच उलटले होते. घरातल्या एका कोपऱ्यात अजूनही त्याची आठवण ताजी होती, पण तिला मात्र या दुःखाचे किंवा घरातल्या वातावरणाचे कोणतेही सुतक सोयरं उरलं नव्हतं. तिच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट होती, आपला नवीन स्टेटस आणि हे करोडांचे घर. शनिवारची संध्याकाळ. महेशराव आपल्या खोलीत डोळे मिटून पडून होते. अचानक घरात लोकांची लगबग सुरू झाली. बाहेरून महागड्या हॉटेलमधून जेवण मागवले जात होते. विदेशी दारूच्या बाटल्या, स्नॅक्स आणि चकचकीत क्रॉकरी डायनिंग टेबलवर सजवली जात होती. तिने आज तिच्या ऑफिसच्या बॉसला आणि इंटेरियर डिझायनिंग क्षेत्रातल्या तिच्या काही हाय प्रोफाईल कलिग्स आणि मैत्रिणींना घरी पार्टीसाठी बोलवले होते. उद्देश अगदी स्पष्ट होता. अजिंक्य गेला, पण त्याच्या पश्चात किंवा दुःखात न बुडता मी किती स्ट्रॉंग आहे आणि हे 2.5 कोटींचं सी फेसिंग घर आता पूर्णपणे माझ्या मालकीचं आहे, हे तिला या उच्चभ्रू लोकांना मिरवून दाखवायचं होतं. रात्री 8 वाजता पाहुणे यायला सुरुवात झाली. हॉलमधील डीम लाईट्स, कानठळ्या बसणारे इंग्रजी संगीत, सिगारेटचा धूर आणि वाईनच्या ग्लासांचा एकमेकांवर आदळणारा चिअर्सचा आवाज, हे सर्व महेशरावांच्या कानावर पडत होतं. एका बापाने आपल्या तरुण मुलाला गमावलंय आणि त्यांच्याच घरात 15 दिवसात दारूच्या पार्ट्या चालल्या आहेत, हे ऐकून महेशरावांच्या काळजाचे पाणी झालं. पण ते आपल्या खोलीत शांत बसून राहिले. शर्वरी एका महागड्या काळ्या ड्रेसमध्ये वावरत होती. हातात वाईनचा ग्लास घेऊन ती बॉसला घराच्या बाल्कनीतून दिसणारा समुद्राचा व्ह्यू दाखवत होती. हे घर म्हणजे माझं ड्रीम होतं सर. अजिंक्यने हे फक्त माझ्यासाठी घेतलं होतं. आता तो नाही आहे, पण त्याची ही शेवटची आठवण म्हणून मी हे घर कधीच सोडणार नाही. इनफॅक्ट मी पूर्ण इंटेरियर माझ्या पद्धतीने बदलून टाकणार आहे, ती अत्यंत अभिमानाने सांगत होती. रात्रीचे 11 वाजले. महेशरावांना तहान लागली. त्यांच्या खोलीतल्या तांब्यातले पाणी संपले होते. घसा कोरडा पडल्याने नाईलाजाने ते पाणी घेण्यासाठी हळूच खोलीचा दरवाजा उघडून हॉलमधून किचनमध्ये जायला निघाले. त्यांचा तो साधा पांढरा सदरा, सुरकतलेला पण तेजपुंज चेहरा आणि पायातल्या जुन्या चपला, त्या चकचकीत मॉडर्न आणि पैशांचा दर्प असणाऱ्या पार्टीत ते एकदम विजोड वाटत होतं. शर्वरीची मैत्रीण, तिची नजर अचानक महेशरावांकडे गेली. तिने शर्वरीला कोपरखिळी मारत विचारले, शर्वरी, हे कोण आहेत? पार्टीतल्या सर्वांच्या नजरा अचानक महेशरावांवर खेळल्या. काहींनी त्यांच्या साध्या कपड्यांकडे बघून कुत्सितपणे नाक मुरडलं. शर्वरीने वळून पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. तिला स्वतःच्याच सासऱ्यांची भयंकर लाज वाटली. तिचा बॉस आणि बाकीचे लोक प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहू लागले. शर्वरीने वाईनचा ग्लास जोरात टेबलावर आपटला आणि ती रागाने फणफणत महेशरावांच्या दिशेने गेली. सर्वांसमोर तिचा आवाज घुमला, काय चाललंय तुमचं? तुम्हाला कळत नाही का? बाहेर पाहुणे आलेत, कशाला मध्ये येताय तुम्ही? बॉसने तिथे येत विचारलं, शर्वरी, एवढी का चिडतेस? कोण आहेत हे? शर्वरीने बॉसकडे बघत येत अत्यंत तुच्छ आणि खोटे हसू चेहऱ्यावर आणले आणि म्हणाली, अजिंक्यच्या गावच्या आहेत, एक लांबचे नातेवाईक. इथे घरात नोकरासारखेच पडलेले असतात. गावच्या आहेत ना, अक्कल नाही आहे कुठे कसं वागायचं. अडगळ आहे एका प्रकारची घरात. 2 दिवसात चालते होतील त्यांच्या गावी. ती एवढ्यावरच थांबली नाही. ती महेशरावांच्या अगदी जवळ गेली आणि दात ओठ खात दबक्या पण रागीट आवाजात त्यांच्यावर गुरगुरली, पाणी हवंय ना? आत जाऊन बसा, नोकर आणून देईन. माझा तमाशा करू नका. तुम्हाला मी सांगितलं होतं तुमच्या गावी निघून जायला. आत्ताच्या आत्ता जा. सर्वांसमोर झालेला हा भयंकर अपमान. एका बापाला त्याच्याच मुलाच्या घरात नोकर आणि अडगळ म्हटलं गेलं. तिथले उपस्थित सगळेच हसून एकमेकांकडे पाहू लागले आणि ते पुन्हा आपापल्या गप्पांमध्ये मग्न झाले. महेशरावांच्या डोळ्यातून एकही अश्रू आला नाही. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला नव्हता, पण तो एका बर्फासारखा थंड पडला होता. त्यांनी सुनेकडे एक भेदक नजर टाकली. त्या नजरेत चीड नव्हती, तर एक भयानक निर्णय होता. एक असा निर्णय जो तिचा सगळा अहंकार काही क्षणात मातीत मिळवणार होता. महेशरावांनी एक दीर्घ श्वास घेतला. काहीही न बोलता ते किचनमधून वळले आणि परत आपल्या खोलीत निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या पार्टीमुळे आणि दारूच्या हँगओव्हरमुळे सून दुपारपर्यंत आपल्या आलिशान बेडरूममध्येच झोपून होती. पण महेशराव मात्र पहाटेच उठले. त्यांनी आपली ती जुनी कापडी पिशवी खांद्याला अडकवली.
भिंतीवरच्या अजिंक्यच्या फोटोला त्यांनी शेवटचा हात लावला. अजा, आता मला जे करावं लागेल त्यासाठी मला माफ कर. पण या गर्विष्ठ मुलीला तिची जागा दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. ते पुटपुटले आणि त्यांनी घराचा दरवाजा बाहेरून हळूच ओढून घेतला. ते शांतपणे घराबाहेर पडले. दुपारी 12च्या सुमारास सून उठली. डोळे चोळत ती हॉलमध्ये आली. महेशरावांची खोली रिकामी आणि दरवाजा उघडा दिसल्यावर तिने आत डोकावून पाहिले. खोलीत त्यांचे कोणतेही सामान नव्हते. तिने सुटकेचा श्वास घेतला. म्हातारा गेला वाटतं एकदाचा. घाबरला काल रात्रीच्या अपमानाला. कटकट कायमची संपली. ती आनंदाने ओरडली. तिने लगेच मोबाईल काढला आणि इन्शुरन्स एजंटला मेसेज केला. माझ्या नवऱ्याच्या पॉलिसीचे पेपर्स रेडी ठेवा. मी उद्याच क्लेम करायला येतेय. तिला वाटले की ती कायमची जिंकली आहे. पण तिला कुठे माहीत होतं की महेशराव गावी जाण्यासाठी बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये बसलेच नव्हते. त्यांची टॅक्सी मुंबईच्या फॉर्ट भागातील एका जुन्या पण अतिशय प्रतिष्ठित इमारतीसमोर थांबली होती. महेशराव टॅक्सीतून उतरले आणि एका मोठ्या कायदेशीर फर्मच्या पाटीकडे पाहत पायऱ्या चढू लागले. पाटीवर नाव होतं देशमुख अँड असोसिएट्स. महेशरावांचे जुने मित्र आणि मुंबईतील एका नावाजलेले ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट देशमुख यांचे हे ऑफिस होते. केबिनचा दरवाजा उघडून महेशराव आत गेले. समोरच्या मोठ्या खुर्चीत बसलेल्या ॲडव्होकेट देशमुखने चष्मा खाली करून पाहिलं आणि ते आश्चर्यचकित होऊन उभे राहिले. अरे महेश, तू? आणि अचानक असा? देशमुखांनी पुढे येत महेशरावांना मिठी मारली. पण त्यांच्या चेहऱ्यावरची ती अस्वस्थ आणि कठोर शांतता पाहून देशमुखांच्या चेहऱ्यावरील हास्य मावळले. महेशराव समोरच्या खुर्चीत बसले. त्यांनी आपली जुनी पिशवी टेबलावर ठेवली आणि एक दीर्घ श्वास घेत म्हणाले, देशमुख, वेळ आली आहे मित्रा. आता तिला सत्य सांगण्याची आणि तोडण्याची वेळ आली. महेशरावांचे हे शब्द त्या शांत आणि गंभीर केबिनमध्ये घुमले. त्यांच्या आवाजात कोणताही कंप नव्हता, ना डोळ्यात अश्रू होते. तिथे होता फक्त एक अत्यंत थंड, अढळ असा निश्चय. ॲडव्होकेट देशमुखनी आपल्या डोळ्यांवरचा चष्मा काढला आणि ते महेशरावांकडे पाहत राहिले. देशमुख हे मुंबई हायकोर्टातील प्रतिष्ठित वकील होते आणि महेशरावांचे गेल्या 30 वर्षापासूनचे मित्र तसेच कायदेशीर सल्लागार होते. महेशरावांच्या साध्या पांढऱ्या सदऱ्यामागे दडलेला हा एक अवाढव्य आर्थिक डोलारा आणि त्यांची खरी ताकद देशमुखांना पूर्णपणे माहीत होती. महेश, काय झालं? अजिंक्य जाऊन अजून महिनाही उलटला नाही आणि तू इतका कठोर निर्णय घेतोयस? सुनेनं काही केलंय का? देशमुखांनी काळजीच्या सुरात विचारलं. महेशरावांनी आपली ती जुनी कापडी पिशवी बाजूच्या खुर्चीवर ठेवली आणि एक दीर्घ श्वास घेतला. त्यांनी देशमुखांना गेल्या 15 दिवसात जे काही घडलं ते अगदी शांतपणे, कोणत्याही मेलोड्रामाशिवाय सांगितलं. सुनेने त्यांना घरातून निघून जाण्यासाठी दिलेली धमकी, त्यांना म्हटलेलं ओझं आणि अडगळ, पैशांच्या आणि प्रॉपर्टीच्या मालकीवरून तिचा चाललेला अहंकार आणि काल रात्री पार्टीत सर्वांसमोर एका नोकरासारखी दिलेली वागणूक, हे सर्व ऐकताना देशमुखांचा चेहरा रागाने लाल होत होता. काय मूर्ख मुलगी आहे ही! देशमुख रागाने टेबलावर मूठ मारत म्हणाले, ज्या माणसाच्या जीवावर ती उड्या मारतीये त्याच माणसाला ती घराबाहेर काढायला निघालीये. तिला अजिबात कल्पना नाही आहे महेश की ती कोणाशी पंगा घेत आहे. महेशरावांनी शांतपणे मान हलवली. नाही देशमुख, तिला खरं काहीच कल्पना नाही आहे. अजिंक्यने तिला काहीच सांगितलं नाही आणि मीही कधी माझ्या संपत्तीचा दिखावा केला नाही. तिला वाटतंय की मी कोकणातला एक साधा, अडाणी, गरीब शेतकरी आहे. तिला वाटतंय की तो वरळीचा 2.5 कोटींचा फ्लॅट अजिंक्यने तिच्यासाठी घेतलाय. अजिंक्यच्या नावाने असलेल्या इन्शुरन्सच्या पैशांवर ती हक्क सांगून बसली आहे. काल ती तिच्या बॉसला सांगत होती की ते घर विकून स्वतःचा बिझनेस सुरू करणार आहे. अजिंक्यच्या जाण्याचं दुःख तिला नाही, तिला फक्त त्याच्या पैशांची घाई झाली आहे आणि म्हणूनच आज मला तिला तिची खरी लायकी आणि माझं सत्य दाखवणं गरजेचं वाटत आहे. देशमुखांनी गंभीर स्मितहास्य केले. त्यांनी इंटरकॉमवरून आपल्या सेक्रेटरीला आवाज दिला. आपल्या लॉकर रूममधून थोरात इस्टेट आणि थोरात फॅमिली ट्रस्टची ती रेड फाईल घेऊन या आणि हो, प्रॉपर्टी डीड्स आणि बँक स्टेटमेंटच्या ओरिजिनल कॉपीज आणा. काही क्षणातच एक भली मोठी जाडजूड फाईल देशमुखांच्या टेबलावर आली.
देशमुखांनी ती फाईल उघडली. त्या फाईलमधून जे सत्य आता बाहेर येणार होते ते सुनेचा अहंकार क्षणार्धात धुळीस मिळवणार होते. देशमुख फाईलमधले कागदपत्र चाळत म्हणाले, महेश, या मुलीचा कॉन्फिडन्स बघून मला हसू येतंय. तिला वाटतं तो वरळीचा सी फेसिंग फ्लॅट अजिंक्यने घेतलाय. मूर्ख कुठली. 10 वर्षापूर्वी जेव्हा अजिंक्यची नुकतीच नोकरी सुरू झाली होती तेव्हा तू तो फ्लॅट घेतला होतास. गावाकडच्या हापूस आंबे आणि काजूच्या निर्यातीतून आलेल्या पैशातून पूर्ण 2.5 कोटी रुपये रोख देऊन तू तो फ्लॅट विकत घेतला होतास. अजिंक्यला समुद्राचा व्ह्यू आवडायचा म्हणून तू त्यांना तिथे राहायला दिलंस. पण या सेल डीडवर स्पष्ट अक्षरात मालक म्हणून महेशराव विष्णू थोरात हे नाव आहे. कायदेशीररित्या ती त्या घरातल्या एका विटेचीही मालकीण नाही आहे. महेशराव शांतपणे ऐकत होते. त्यांच्या चेहऱ्यावर साधेपणाचा तोच भाव होता, पण आज त्या साधेपणाला एका प्रबळ सत्याची धार होती. देशमुखांनी पुढचे कागदपत्र काढले. आता राहिला प्रश्न संपत्तीचा आणि पैशांचा. तिला वाटत होतं अजिंक्यचा पगार खूप होता, पण सत्य हे आहे की अजिंक्य आणि शर्वरी जी हायफाय लाईफस्टाईल जगत होते ते अजिंक्यच्या पगारावर नाही, तर थोरात फॅमिली ट्रस्टमधून दर महिन्याला अजिंक्यच्या खात्यात जमा होणाऱ्या लाखो रुपयांच्या डिव्हिडंटवर चालत होता. गावाकडची 500 एकर बागायती जमीन, रत्नागिरीतले कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि मुंबईतल्या 2 कमर्शियल प्रॉपर्टीज या सगळ्यांची मालकी थोरात फॅमिली ट्रस्टकडे आहे. देशमुखांनी महेशरावांकडे पाहिलं आणि अत्यंत अभिमानाने म्हणाले, महेश, तू बाहेरून साधाच राहिलास. तुझा पांढरा सदरा आणि ती कापडी पिशवी तू कधीच सोडली नाहीस. पण या ट्रस्टमध्ये आज घडीला 15 कोटीहून जास्त लिक्विड फंड आणि FD आहेत. अजिंक्य या ट्रस्टचा फक्त एक लाभार्थी होता, पण या पूर्ण ट्रस्टचे मुख्य विश्वस्त आणि सर्वाधिकारी फक्त आणि फक्त तू आहेस. तुझ्या सहीशिवाय या ट्रस्टमधून 1 रुपयासुद्धा इकडे तिकडे होणार नाही. महेशरावांनी टेबलावर ठेवलेल्या अजिंक्यच्या बँक स्टेटमेंटकडे पाहिलं आणि त्याचा इन्शुरन्स. शर्वरी सकाळीच इन्शुरन्स एजंटला फोन लावून बसली होती. महेशरावांनी विचारलं. देशमुखांनी एक कागद महेशरावांसमोर सरकवला. हा बघ, इन्शुरन्सचा पेपर. अजिंक्य हुशार होता आणि त्याने तुझ्याकडून आर्थिक शिस्त चांगलीच शिकून घेतली होती. त्याच्या ऑफिसकडून त्याला 2 कोटी रुपयांची टर्म लाईफ इन्शुरन्स पॉलिसी मिळाली होती. पण अजिंक्यने त्या पॉलिसीचा वारसदार म्हणून शर्वरीचे नाव टाकलेच नव्हते. त्याने स्पष्टपणे थोरात फॅमिली ट्रस्टला नॉमिनी बनवले होते, कारण त्याला माहीत होतं की शर्वरी पैशांच्या बाबतीत अत्यंत उधळ्या आणि बेजबाबदार स्वभावाची आहे. कायदेशीररित्या इन्शुरन्स कंपनी ते 2 कोटी रुपये थेट ट्रस्टच्या खात्यात जमा करेल. शर्वरीला त्यातून 1 फुटकी कवडीसुद्धा मिळणार नाही. सर्व कायदेशीर आणि भक्कम सत्य आता टेबलावर उलगडलं होतं. महेशरावांची ताकद त्यांच्या दिसण्यात नाही, तर त्यांच्या दूरदृष्टीत आणि त्यांनी उभारलेल्या या भक्कम आर्थिक साम्राज्यात होती. शर्वरी ज्या संपत्तीचा आणि पैशांचा गर्व करत होती, ती संपत्ती प्रत्यक्षात तिच्या नावावर कधीच नव्हती. ती फक्त एका अशा महालात राहत होती ज्याचा पाया दुसऱ्याच्या म्हणजेच महेशरावांच्या घामावर उभा होता. सगळे पेपर्स रेडी करा देशमुख. महेशराव खुर्चीतून उठत एका खंबीर आवाजात म्हणाले. मी तिला माफ केलं असतं. पैसा आणि प्रॉपर्टी मला माझ्या मुलापेक्षा मोठी कधीच नव्हती, पण तिने पैशांसाठी एका बापाचा अपमान केला आहे. तिने माझ्या साधेपणाची खिल्ली उडवली आहे. माझ्या गावरान असल्याला तिने कमी लेखलं आहे. तिला पैशांचा अहंकार झाला आहे ना, मग आता तिला त्याच पैशांची खरी जागा दाखवावी लागेल. देशमुखांनी तत्परतेने घराची मूळ कागदपत्रे, ट्रस्टचे डीड, इन्शुरन्सचे पेपर आणि सर्वात महत्त्वाचे शर्वरीला तो फ्लॅट 24 तासात रिकामा करण्याची एक कायदेशीर नोटीस तयार केली. देशमुखांनी आपल्या महागड्या लेदरच्या ब्रीफकेसमध्ये ती सर्व कागदपत्रे अत्यंत व्यवस्थितपणे लावली. त्यांनी आपला काळा कोट घातला. कुठे आहे ती आता? देशमुखांनी ब्रीफकेस हातात घेत विचारलं. तिच्या ऑफिसमध्ये. तिच्या बॉसला ती प्रॉपर्टी विकण्याची स्वप्ने दाखवत असेल आता. महेशराव शांतपणे म्हणाले, चला तर मग. आज त्या ऑफिसमध्ये एक मोठा स्फोट होणार आहे. दोघेही केबिनच्या बाहेर पडले, टॅक्सीत बसले आणि ती टॅक्सी थेट शर्वरीच्या ऑफिसच्या दिशेने निघाली. वादळाची शांतता आता संपली होती. फक्त विध्वंस उरला होता. शर्वरीचा अहंकाराचा विध्वंस. शर्वरी ज्या ऑफिसमध्ये काम करत होती
ते अत्यंत आलिशान आणि वातानुकूलित ऑफिस होते. काचेचे दरवाजे, चकचकीत फ्लोरिंग आणि महागड्या फर्निचरने सजलेल्या या ऑफिसमध्ये आज तिचा रुबाब काही वेगळाच होता. तिच्या चालण्यात एक प्रकारचा उन्माद होता आणि बोलण्यात पैशांचा स्पष्ट गर्व जाणवत होता. काल रात्री आपण त्या गावरान सासऱ्याला कायमचं घराबाहेर काढलं या कल्पनेने ती स्वतःला एखाद्या युद्धात जिंकलेल्या राणीसारखं समजत होती. सकाळचे 11 वाजले होते. शर्वरी तिच्या केबिनबाहेर एका हातात महागड्या कॉफीचा मग घेऊन तिच्या कलिग्ससोबत उभी होती. सर्वांचे लक्ष तिच्याकडे होते. ती अत्यंत गर्वाने तिच्या भविष्यातील योजना सांगत होती. सर, तो वरळीचा सी फेसिंग फ्लॅट आता मी लवकर विकायला काढणार आहे. शर्वरी कॉफीचा एक घोट घेत मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाली. 2.5 ते 3 कोटी आरामात येतील. अजिंक्यने ते माझ्यासाठी घेतला होता आणि खरं सांगू सर, त्या पैशातून मी स्वतःची एक इंडिपेंडेंट इंटिरियर डिझायनिंग फर्म सुरू करणार आहे. तिच्या मैत्रिणी तिचं कौतुक करत होत्या. वा शर्वरी, पण त्या म्हाताऱ्याचं काय झालं गं? काल पार्टीत आले होते ते. तिच्या मैत्रिणीने हसत विचारलं. शर्वरीने एक तुच्छतेची स्माईल दिली आणि म्हणाली, अगं तो कालच गेला मला घाबरून. मी त्याला स्पष्ट नोटीस दिली होती, एकतर गावी जा नाहीतर वृद्धाश्रमात. खेडवळ कुठले, माझ्यासारख्या स्मार्ट मुलीसमोर काय टिकणार ते? गेले असतील ती आपली कापडी पिशवी घेऊन कोकणातल्या त्या पडक्या घरात. हे बोलताना शर्वरीच्या चेहऱ्यावरचा अहंकार अक्षरशः ओसंडून वाहत होता. थोड्या वेळाने ती आपल्या कॅबिनमध्ये गेली. तिने मोबाईल काढला आणि इन्शुरन्स कंपनीच्या एजंटला फोन लावला. अजिंक्यच्या 2 कोटींच्या लाईफ इन्शुरन्सचे पैसे तिला लवकरात लवकर तिच्या खात्यात हवे होते. हॅलो, मी शर्वरी बोलतीये, अनिकेतची पत्नी. त्या 2 कोटींच्या डेथ क्लेमचं काय झालं? फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या असतील तर पैसे कधी ट्रान्स्फर होत आहेत माझ्या अकाउंटला? तिने अत्यंत अधिकारवाणीने विचारलं. पलीकडून एजंटचा थोडा अडखळणारा आणि संकोचलेला आवाज आला. मॅडम सॉरी, पण आम्ही हे पैसे तुमच्या अकाउंटला ट्रान्स्फर करू शकत नाही. कालपासून मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. तो क्लेम रिजेक्ट झाला आहे. व्हॉट नॉनसेन्स, शर्वरी एकदम म्हणाली. खुर्चीवरून उठली. तिचा आवाज वाढला. रिजेक्ट कसा होऊ शकतो? मी त्याची कायदेशीर पत्नी आहे. नॉमिनी कोण असणार माझ्याशिवाय? तुम्ही मॅनेजरला द्या फोन, मी बघून घेईन तुमच्याकडे. मॅडम शांत व्हा, तुम्ही नॉमिनी नाही. सिस्टीममध्ये दुसऱ्याच कोणाचं तरी नाव आहे आणि ट्रस्टचं डिलेक्स आहेत. आम्ही तो पैसा फक्त कायदेशीर नॉमिनीलाच देऊ शकतो, एजंटने स्पष्ट सांगितलं. शर्वरीने रागाने फोन कट केला आणि तो जोरात टेबलावर आदळला. इडियट्स, काहीतरी टेक्निकल एरर असेल. अजिंक्य माझ्याशिवाय दुसरं कोणाचं नाव टाकणार? मी स्वतः जाऊन मॅनेजरची खरडपट्टी काढते. ती स्वतःशीच बडबडत होती. ओव्हर कॉन्फिडन्स एवढा होता की तिला वाटत होतं की फक्त बँक किंवा इन्शुरन्स कंपनीच काहीतरी चूक असेल. आपला हक्क कोणीच हिरावून घेऊ शकत नाही ती ह्याच भ्रमात होती. ती रागाने फणफणत केबिनच्या बाहेर आली. तिथे असलेल्या स्टाफला ती काहीतरी सांगणार तेवढ्यात ऑफिसचे मुख्य काचेचे दरवाजे उघडले गेले. त्यांना तिथे अडवण्यात आलं, पण त्या दोघांनी पूर्णपणे दुर्लक्ष करून आत पाऊल टाकलं. शर्वरीची नजर मुख्य दरवाजाकडे वळली आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. तिथे उभे होते महेशराव. अंगात तोच साधा पांढरा सदरा, पांढरा पायजमा, डोक्यावर टोपी, पायात जुन्या चपला आणि खांद्याला तीच जुनी कापडी पिशवी. पण आज त्यांच्या चेहऱ्यावर कालसारखी हतबलता नव्हती. एक अढळ, शांत आणि भेदक तेज होते. त्यांच्या शेजारी काळा कोट, पांढरा शर्ट आणि हातात एक महागडी लेदरची मोठी ब्रीफकेस घेतलेले ॲडव्होकेट देशमुख एका अत्यंत रुबाबदार आणि व्यावसायिक थाटात उभे होते. त्या पॉश आणि झगमगत्या ऑफिसमध्ये महेशरावांचा तो गावरान आणि साधा वेश अगदीच विजोड दिसत होता. संपूर्ण ऑफिसमध्ये पिनड्रॉप सायलेन्स झालं. सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळाल्या. शर्वरीचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. हा म्हातारा इथे काय करतोय? याला तर मी कालच हाकलून दिलं होतं. ती मनातल्या मनात चरफडली. ती रागाने दात ओठ खात भरभर पावले टाकत त्यांच्या दिशेने गेली. तुम्ही इथे कसे आलात? शर्वरीचा आवाज संपूर्ण ऑफिसमध्ये घुमला. आणि हिंमत कशी झाली तुमची माझ्या ऑफिसमध्ये पाऊल ठेवायची? मी तुम्हाला कालच सांगितलं होतं ना की गपचूप गावी निघून जा. आता पैशांसाठी माझ्या मागे इथपर्यंत भिकाऱ्यासारखे आलात का?
तिचे शब्द अत्यंत बोचरे आणि विषारी होते. ऑफिसमधले कर्मचारी आणि खुद्द तिचे बॉससुद्धा तमाशा पाहण्यासाठी तिथे गोळा झाले होते. शर्वरी, कोण आहेत ते आणि तू अशा भाषेत का बोलतीयस यांच्याशी? तिच्या बॉसने विचारलं. शर्वरी बॉसकडे बघत अगदी गर्वाच्या स्वरूपात बोलली, सर, हा तोच म्हातारा आहे. मी तुम्हाला काल सांगितलं होतं ना, हे लोक असेच असतात सर. यांना एकदा मुंबईची आणि पैशांची हवा लागली की हे शेतकरी लोक पाठ सोडत नाही. काल मी यांना घरातून हाकलून दिलं तर आज इथे तमाशा करायला आलेत. त्यानंतर ती पुन्हा महेश रावांकडे वळली आणि ओरडली, सिक्युरिटी कुठे आहे? या माणसांना आत्ताच्या आत्ता धक्के मारून इथून काढा. हे माझी ऑफिस आहे. ऑफिसमधले वातावरण कमालीचे तणावपूर्ण झाले होते. हवेत एक प्रकारचा जडपणा आला होता. सगळे कर्मचारी कुजबुज करू लागले. सर्वांना वाटले की आता हा साधा म्हातारा माणूस अपमानित होऊन रडत बाहेर जाईल, पण तसे झाले नाही. महेशराव तिथेच एका डोंगरासारखे स्थितप्रज्ञ उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्याची एकही शीर हलली नाही. त्यांनी शर्वरीकडे त्या अहंकारी आणि रागाने लाल झालेल्या चेहऱ्याकडे एक शांत आणि भेदक नजर टाकली. त्या नजरेत एवढी ताकद होती की शर्वरीचे पुढचे शब्द तिच्या घशातच अडकले. महेशरावांच्या चेहऱ्यावर एक पुसटसे अर्थपूर्ण हसू उमटले. त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. फक्त त्यांनी आपल्या खांद्यावरची पिशवी खाली ठेवली. तेवढ्यात त्यांच्या बाजूला उभे असलेले ॲडव्होकेट देशमुख पुढे सरसावले. त्यांनी शर्वरीकडे अत्यंत तीक्ष्ण नजरेनं पाहिलं. मिसेस शर्वरी, आवाजाची पट्टी जरा खाली करा. देशमुखांचा कायदेशीर दरारा असलेला कडक आवाज त्या काचेच्या केबिनमध्ये एखाद्या विजेसारखा कडाडला. शर्वरी आणि तिचे बॉस दोघेही चमकले. सिक्युरिटी गार्डने जो महेशरावांना पकडायला पुढे येत होता तोही देशमुखांचा आवाज ऐकून जागीच थबकला. देशमुख अत्यंत शांतपणे चालत बाजूच्या मोठ्या काचेच्या सेंटर टेबलजवळ गेले. त्यांनी आपल्या हातातील ती महागडी भारी लेदरची ब्रीफकेस त्या टेबलावर ठेवली. क्लिक क्लिक असा लॉक उघडण्याचा स्पष्ट आवाज त्या शांत ऑफिसमध्ये घुमला. शर्वरी, तिचा बॉस आणि ऑफिसचा संपूर्ण स्टाफ श्वास रोखून त्यांच्याकडे पाहत होते. कोणालाच काही समजत नव्हते. हा कोट घातलेला माणूस कोण आहे आणि हा साधा दिसणारा म्हातारा एवढा शांत कसा काय उभा आहे? देशमुखांनी ब्रीफकेस उघडली. त्यातून ती थोरात इस्टेट आणि थोरात फॅमिली ट्रस्टची जाडजूड लाल फाईल बाहेर काढली. त्यांनी शर्वरीकडे आणि तिच्या बॉसकडे एक नजर टाकली. फाईल उघडली आणि अत्यंत स्पष्ट धारदार शब्दात बोलायला सुरुवात केली. ऑफिसमध्ये एकदम स्मशान शांतता पसरली. एसीच्या गारव्यातही तिथल्या तणावपूर्ण हवेत एक प्रकारची उष्णता जाणवत होती. सर्वांचे डोळे ॲडव्होकेट देशमुखांच्या टेबलावर उघडलेल्या त्या लाल फाईलकडे लागले होते. देशमुखांनी एक कागद हातात घेतला, चष्मा नाकावर सरकवला आणि ते शर्वरीकडे अत्यंत भेदक नजरेने पाहत कडक आवाजात म्हणाले, माझं नाव ॲडव्होकेट श्रीकांत देशमुख. मी मुंबई हायकोर्टात प्रॅक्टिस करतो आणि गेली 3 वर्ष श्री महेशराव थोरात यांचा लीगल ॲडवायझर आहे. हे शब्द ऐकता शर्वरीच्या चेहऱ्यावरचा ताठा किंचित कमी झाला, पण तिचा अहंकार अजून शाबूत होता. तिचे बॉस पुढे आले आणि म्हणाले, मिस्टर देशमुख, मला वाटतं हा तुमचा फॅमिली मॅटर आहे. तुम्ही हे ऑफिसच्या बाहेर त्यांना मध्येच थांबवत. देशमुख कडाडले. एक्सक्यूज मी मिस्टर. हा आता फक्त फॅमिली मॅटर राहिलेला नाही, कारण तुमची ही एम्प्लॉई मिसेस शर्वरी गेल्या 15 दिवसांपासून एका अत्यंत मोठ्या भ्रमात जगत आहे आणि हाच भ्रम ती आता तुम्हाला विकत होती. तुम्हाला वाटतंय ना की ती लवकरच तो सी फेसिंग फ्लॅट विकून तुमच्या बिझनेसमध्ये पैसा ओतणार आहे किंवा नवीन कंपनी काढणार आहे. शर्वरी एकदम ओरडली, तुम्ही काय बडबड करताय? तो फ्लॅट माझा आहे. माझ्या नवऱ्याने घेतला आहे माझ्यासाठी. देशमुखांनी अत्यंत थंडपणे हातातील तो ओरिजिनल कागद पुढे केला आणि शर्वरीच्या चेहऱ्यासमोर धरला. मॅडम, तुमच्या त्या स्मार्ट डोळ्यांनी जरा या सेल डीडवरचं नाव वाचा मोठ्याने. कोणाचं नाव आहे? मालक म्हणून. शर्वरीने रागाने तो कागद हिसकावून घेतला. तिची नजर त्या स्टॅम्प पेपरवर गेली. तिथे ठळक इंग्रजी अक्षरात लिहिलं होतं, मिस्टर महेशराव विष्णू थोरात. तिचे डोळे विस्पारले गेले. तिच्या पायाखालची जमीन जणू सरकली. हे कसं शक्य आहे? हे खोटं आहे. अजिंक्यने स्वतःच्या पैशाने. तिचे शब्द अडखळले. अजिंक्यच्या पैशाने नाही. देशमुखांचा आवाज संपूर्ण ऑफिसमध्ये घुमला.
10 वर्षापूर्वी जेव्हा अजिंक्यची नुकतीच नोकरी सुरू झाली होती तेव्हा महेश रावांनी स्वतःच्या घामाच्या कमाईतून आलेल्या पैशातून तो 2.5 कोटींचा फ्लॅट रोख रक्कम देऊन खरेदी केला होता. अजिंक्य त्यांचा एकुलता एक मुलगा होता म्हणून त्यांनी त्याला तिथे राहायला दिलं. कायद्याने त्या घरातल्या एका विटेवरही तुमचा किंवा अजिंक्यचा मालकी हक्क नाही. आणि तुम्ही काल या माणसाला ज्याच्या घरात तुम्ही फुकट राहत होतात त्यालाच घरातून हाकलून देण्याची धमकी दिलीत. तिच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे उडाला. ती आतल्या आत हादरली. काल रात्री ज्या मित्रांसमोर ती मिरवत होती ते आता कुजबुजू लागले. बॉस तिच्याकडे अत्यंत संतापाने आणि संशयाने पाहत होता. पण शर्वरीचा पैशांचा लोभ एवढा होता की अजूनही हार मानायला तयार नव्हती. तिने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला आणि घाम पुसत म्हणाली, ठीक आहे, फ्लॅट पप्पांचा आहे, पण अजिंक्यची संपत्ती, त्याचे म्युच्युअल फंड आणि त्याची 2 कोटींची लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, त्यावर तर माझा हक्क आहे ना. मी कायदेशीर पत्नी आहे त्याची. तो पैसा मलाच मिळणार. देशमुखांनी एक कुत्सित हास्य केलं. सकाळी इन्शुरन्स कंपनीतून फोन आला होता ना तुम्हाला, क्लेम रिजेक्ट झाल्याचा? शर्वरी दचकली. तुम्हाला कसं माहीत? देशमुखांनी फाईलमधून इन्शुरन्सचे ओरिजिनल पेपर्स बाहेर काढले. कारण तुम्ही त्या पॉलिसीच्या नॉमिनी आहातच नाही. अजिंक्य तुमच्यापेक्षा जास्त हुशार होता. त्याला तुमचा पैशांचा हव्यास आणि उधळेपणा चांगलाच माहीत होता. त्याने स्पष्टपणे इन्शुरन्स कंपनीला लिहून दिलं होतं की त्याच्या मृत्यूनंतर तो 2 कोटींचा फंड त्याच्या पत्नीला नाही तर थोरात फॅमिली ट्रस्टला दिला जावा. ट्रस्ट? कोणता ट्रस्ट? तिचा आवाज आता थरथरायला लागला होता. तिचा श्वास जड झाला होता. थोरात फॅमिली ट्रस्ट. देशमुखांनी आवाज जरा वाढवला. ज्या ट्रस्टची 500 एकर बागायती जमीन आहे. रत्नागिरीत 2 कमर्शियल कॉम्प्लेक्स आहेत आणि ज्या ट्रस्टमध्ये आज घडीला 15 कोटीहून जास्त रक्कम फिक्स्ड डिपॉझिट आणि शेअर्समध्ये आहे. आणि तुम्हाला माहिती आहे या पूर्ण ट्रस्टचा सर्वेसर्वा मुख्य विश्वस्त कोण आहे? देशमुखांनी आपला हात बाजूला उभ्या असलेल्या महेशरावांकडे दाखवला. हा माणूस महेशराव थोरात. तुम्ही ज्या माणसाला खेडवळ, अडाणी आणि अडगळ म्हणतात ना, ते महेशराव थोरात आजच्या घडीला किमान 50 कोटींच्या संपत्तीचे एकटे मालक आहेत. तुमचा नवरा अजिंक्यसुद्धा जो काही थाटामाटात राहत होता तो या ट्रस्टमधून दर महिन्याला मिळणाऱ्या लाखो रुपयांच्या डिव्हिडंडवर राहत होता. या माणसाने तुम्हाला तुमच्या ऐपतीपेक्षा 1000 पटीने मोठं आयुष्य दिलं आणि तुम्ही यांची लायकी काढायला गेलात. हे सत्य एखाद्या अणुबॉम्बसारखं शर्वरीच्या डोक्यावर फुटलं. ती पूर्णपणे सुन्न झाली. तिच्या हातातून सेल डीडचा कागद खाली गळून पडला. अंगाला दरदरून घाम सुटला. ज्या करोडांच्या प्रॉपर्टीचा तिला माज होता ती प्रॉपर्टी तिची कधीच नव्हती. ती एका फुटक्या कवडीचीही मालकीण नव्हती. हे सत्य आता तिच्या बॉस आणि सर्व सहकाऱ्यांसमोर उघडे पडले होते. रिया आणि नेहा ज्या मगाशी तिचे कौतुक करत होत्या त्या आता तोंड लपून हसत होत्या. आत्तापर्यंत शांत उभे असलेले महेशराव पुढे सरसावले. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो गावरान आणि गरीब वाटणारा भाव आता पूर्णपणे नाहीसा झाला होता. त्यांच्या जागी आता एक खंबीर, स्वाभिमानी आणि कणखर बाप उभा होता. शर्वरी. महेशरावांचा आवाज अत्यंत धीर, गंभीर आणि कडक झाला. तो आवाज ऐकून शर्वरीच्या अंगावर काटा आला. काल रात्री तू माझ्या तोंडचं पाणी पळवलेस. मला माझ्याच घरात नोकर म्हणालीस ना? महेशराव तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलू लागले. तुला वाटलं हा म्हातारा मख्खा आहे, याला काहीच अक्कल नाही. माणसाची किंमत तू त्याच्या कपड्यावरून आणि तो इंग्रजी बोलतो की नाही यावरून ठरवतेस. पण पोरी, माझा हा पांढरा सदरा तुझ्या त्या लाख रुपयांच्या कपड्यांपेक्षा खूप स्वच्छ आणि इमानदार आहे. शर्वरीची मान आता खाली झुकली होती. तिला महेशरावांच्या डोळ्यात बघण्याची हिंमत होत नव्हती. माझा अजा गेला. महेशरावांचा आवाज थोडा कातर झाला. पण लगेच त्यांनी स्वतःला सावरलं आणि आवाजातली धार पुन्हा वाढवली. माझा अजा गेला. त्याचं दुःख तुला एका दिवसासाठीही झालं नाही. तुला घाई होती ती त्या पैशांची, या घराची. अजिंक्यचं सरण धड शांतही झालं नव्हतं आणि तू मला माझ्याच घरातून हाकलून द्यायची भाषा करत होतीस. वृद्ध आश्रमात टाकण्याची धमकी देत होतीस. महेशरावांनी खिशातून एक कागद काढला आणि तो थेट शर्वरीच्या तोंडावर फिरकवला. तो कागद जमिनीवर पडला. ही कायदेशीर नोटीस आहे. महेशराव सर्वांसमोर कडाडले. मला माझ्या घरात तुला एका सेकंदासाठीही ठेवायचं नाही आहे.
उद्या संध्याकाळपर्यंत माझा फ्लॅट रिकामा कर. तुझं जे काही सामान असेल ते उचल आणि चालती हो. पैशांचा खूप माज होता ना तुला, पैशांचा अहंकार होता ना तुला. आता बघ, तोच पैसा आज तुला तुझी लायकी आणि तुझी जागा दाखवेल. तुझा तो खोटा मुखवटा आज सर्वांसमोर फाटला आहे. शर्वरी आता पूर्णपणे कोलमडली होती. तिचे हात थरथर कापत होते. तिचा बॉस प्रचंड चिडला होता. रागाने म्हणाला, तू मला खोटं बोलून माझ्याकडून इन्व्हेस्टमेंट घेणार होतीस. स्वतःच्या सासऱ्याला ज्या मुलीने अशी वागणूक दिली ती कंपनीशी काय इमानदार राहणार. आत्ताच्या आत्ता आमच्या ऑफिसमधून निघून जा. शर्वरीच्या डोक्यावर अक्षरशः आभाळ कोसळले. एका क्षणात तिचे घर गेले, पैसा गेला, अहंकार मातीत मिळाला आणि आता नोकरीही गेली होती. ज्या पैशांचा आणि हुशारीचा तिला गर्व होता त्या गर्वाने आज तिला अक्षरशः रस्त्यावर आणून उभे केले होते. ती रडत रडत खाली बसली. महेश रावांनी तिच्याकडे अत्यंत तिरस्काराने पाहिले. आपली ती जुनी कापडी पिशवी खांद्यावर टाकली आणि देशमुखांसोबत अत्यंत रुबाबात त्या ऑफिसच्या बाहेर पडले. शर्वरी फक्त आपले तोंड लपून हुंदके देत तिचे जमिनीवर बसून राहिली. तिच्या अहंकाराची आता पूर्णपणे राखरांगोळी झाली होती. ऑफिसमधला तो प्रसंग शर्वरीच्या आयुष्यातला सर्वात काळाकुट्ट आणि भयानक क्षण ठरला. अवघ्या 10 मिनिटात तिच्या पायाखालची जमीनच नाही तर तिचे संपूर्ण अस्तित्वच मुळासकट उखडून फेकले गेले. तिच्या बॉसचा राग अनावर झाला. तो किंचाळत म्हणाला, ज्या मुलीला स्वतःच्या नवऱ्याच्या मृत्यूचं साधं दुःख नाही, ती मुलगी एका साध्या आणि वृद्ध सासऱ्याला रस्त्यावर आणायला निघाली होती. तिच्यावर मी माझ्या बिझनेससाठी कसा काय विश्वास ठेवू शकतो. तो म्हणाला, तुझा करिअर संपला आहे. शर्वरी रडतच आजूबाजूला पाहत होती. काल रात्री तिच्या पार्टीत तिच्या पैशांवर आणि तिच्या त्या खोट्या स्टेटसवर वाईनचे ग्लास उडवणाऱ्या तिच्या तथाकथित मैत्रिणी रिया आणि नेहा तिथेच उभ्या होत्या. शर्वरीने केविलवाण्या नजरेने रियाकडे पाहिलं. रिया प्लीज, बॉसला समजाव ना, माझी नोकरी गेली तर मी कुठे जाईन. ती गयावया करत म्हणाली, पण पैशांभोवती फिरणारी नाती पैशांसोबतच संपतात. हा कर्माचा पहिला फटका तिला इथेच बसला. रियाने तोंड फिरवलं आणि अत्यंत थंडपणे म्हणाली, सॉरी शर्वरी, तू फ्रॉड केला आहेस. मला माझ्या नोकरीची काळजी आहे. मी तुला यात कोणतीही मदत करू शकणार नाही. नेहानेही तिच्याकडे पाठ फिरवली. कालपर्यंत हाय क्लास असलेल्या शर्वरीला आज कोणी ओळखायलाही तयार नव्हते. सिक्युरिटी गार्डने तिला तिची पर्स आणि मोबाईल देऊन ऑफिसच्या मुख्य दरवाजाबाहेर काढले. शर्वरी लिफ्टजवळ एकटीच उभी होती. तिच्या हातात महेश रावांनी फिरकावलेली ती 24 तासांची एविक्शन नोटीस होती. नोटीसचा तो कागद तिच्या थरथरणाऱ्या हातात सळसळत होता. ती टॅक्सी करून वरळीच्या त्या सी फेसिंग फ्लॅटवर आली. ज्या घरात पाऊल ठेवताना तिला कालपर्यंत अभिमान आणि पैशांचा माज वाटायचा, त्याच घरात आज पाऊल ठेवताना तिचे पाय लटपटत होते. तिने दार उघडले आणि ती आत गेली. घरात भयंकर शांतता पसरली होती. हॉलमध्ये ते महागडे क्रिस्टलचे झुंबर, तो इटालियन लेदरचा सोफा, भिंतीवरची मॉडर्न पेंटिंग्स, हे सगळं आता तिला एखाद्या भयानक स्वप्नासारखं वाटत होतं. ज्या इंटेरियरवर ती जीवापाड प्रेम करत होती ते आता तिला खायला उठलं होतं. काल याच हॉलमध्ये तिने महेश रावांचा सर्वांसमोर अपमान केला होता. त्यांना अडगळ आणि नोकर म्हटलं होतं. तिच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. कर्माचा सिद्धांत किती भयानक आणि अचूक असतो याची तिला आता प्रचिती येत होती. काय मिळालं मला या अहंकारातून, ती स्वतःशीच रडत रडत बोलत होती. अजिंक्य गेल्यावर मी त्याच्या आठवणीत रडले नाही, कारण मला पैशांची हाव सुटली होती. मी एका साध्या निरागस बापाचा अपमान केला. फक्त त्याच्या साध्या कपड्यांवरून मी त्यांची लायकी ठरवली. मला वाटलं ते गरीब आहेत, खेडवळ आहेत, पण ते तर करोडपती निघाले. आणि मी एका भ्रमात जगत होते. माझ्याकडे काही नव्हतं. माझं स्वतःचं असं काहीच नव्हतं. तिला आठवलं महेश रावांचे ते मख्ख स्थितप्रज्ञ डोळे. काल रात्री जेव्हा तिने त्यांना पाणी प्यायलाही मज्जाव केला होता. शर्वरीने तिच्या मित्रांना आणि नातेवाईकांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. मला 2 दिवसांसाठी तुमच्या गेस्ट हाऊसमध्ये राहायला मिळेल का? पण तिकडे उडवाउडवीची उत्तरं मिळू लागली. कुणी म्हणत होतं मी आउट ऑफ स्टेशन आहे, आपण नंतर बोलू. कोणीही तिला मदत करायला तयार नव्हतं किंवा आधार द्यायला तयार नव्हतं. तिच्या अहंकाराची आणि मतलबी स्वभावामुळे तिने सर्वांना आधीच दुखावून ठेवलं होतं. रात्रभर ती झोपू शकली नाही. तिने स्वतःच्या हाताने आपल्या बॅगा भरल्या. कपडे, दागिने, जे काही तिच्या स्वतःच्या कमाईचं होतं ते तिने पॅक केलं.
24 तासांची मुदत संपत आली होती. पश्चातापाच्या आगीत ती रात्रभर जळत होती. तिचे डोळे सुजले, चेहऱ्यावरचा मेकअप पूर्णपणे विस्कटून गेला. कालपर्यंत दिसणारा तो पैशांचा दर्प आता पूर्णपणे राख झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता फ्लॅटची बेल वाजली. शर्वरीने थरथरत्या हातांनी दरवाजा उघडला. समोर महेशराव आणि ॲडव्होकेट देशमुख उभे होते. महेशरावांच्या अंगात तोच साधा सदरा होता, पण आज शर्वरीला त्या सदऱ्यात देवमाणूस दिसला. देशमुखांच्या हातात घराच्या चाव्या घेण्याची तयारी होती. महेशरावांनी घरात पाऊल टाकले. त्यांनी नजर हॉलकडे फिरवली. शर्वरीने महेशरावांकडे पाहिलं आणि तिच्या वेदनेचा, पश्चातापाचा बांध फुटला. ती थेट पुढे आली आणि महेशरावांच्या पायावर कोसळली. तिने महेशरावांचे पाय घट्ट धरून ठेवले. ओक्साबोक्सी रडू लागली. हे नाटक नव्हतं, तर खरंच आतून ती पूर्णपणे तुटली होती. पप्पा, मला माफ करा, मी चुकले, मला माफ करा. शर्वरीचा आवाज रडण्यामुळे फुटत होता. माझा अहंकार मला खाऊन गेला पप्पा. पैशांच्या आंधळेपणात मी माणुसकी विसरले. अजिंक्य गेल्यानंतर मला तुमची काळजी घ्यायला हवी होती, पण मी तुम्हालाच घरातून हाकलून द्यायला निघाले. मी अत्यंत वाईट आणि स्वार्थी वागले, पण मला त्याची शिक्षा मिळाली आहे पप्पा. मला खूप मोठी शिक्षा मिळाली आहे. महेशराव शांत उभे होते. त्यांनी पाय मागे घेतले नाहीत, पण ते काही बोललेसुद्धा नाही. ती हुंदके देत पुढे म्हणाली, माझ्याकडे आता काही उरलं नाही आहे. माझी नोकरी गेली. माझे सगळे मित्रमैत्रिणी मला सोडून गेले. कोणीही माझा फोन उचलत नाही आहे. मी रस्त्यावर आली आहे. ज्या पैशांचा मी माज केला, त्या पैशांनीच माझा बुरखा पाडला. पप्पा, मी तुमचा खूप अपमान केला आहे, पण प्लीज मला या घरातून काढू नका. मला कुठे जायला जागा नाही आहे. मी गुपचूप एका कोपऱ्यात राहीन. मी तुमची जन्मभर सेवा करेन. अजिंक्यची आठवण म्हणून मला माफ करा पप्पा, प्लीज. तिचे ते रडणे, तिची ती दयनीय अवस्था पाहून देशमुखांचे मनही क्षणभर हेलावले. जी मुलगी कालपर्यंत साक्षात अहंकाराचा पुतळा वाटत होती, ती आज धुळीत मिसळली होती. कर्माने आपला हिशोब चुकता केला होता. महेशरावांनी एक दीर्घ श्वास घेतला. त्यांनी शर्वरीकडे अत्यंत शांत आणि करुण नजरेने पाहिले. कालचा तो संताप आता त्यांच्या डोळ्यात नव्हता. तिथे होती फक्त एका बापाची परिपक्वता आणि आयुष्याचा मोठा अनुभव. त्यांनी खाली वाकून शर्वरीच्या डोक्यावर हात ठेवला. तिला वाटले महेशरावांनी तिला माफ केले आणि आता ते तिला घरात राहू देतील. तिने आशेने महेशरावांकडे पाहिलं. त्यांचा हात तिच्या डोक्यावर होता, पण महेशरावांच्या चेहऱ्यावर एक अठळ शांतता होती. ती शांतता जी कोणत्याही मोहात किंवा खोट्या भावनेत अडकत नाही. त्यांनी अत्यंत धीर गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली. पोरी, तू माझी सून आहेस. अजिंक्यची बायको आहेस तू. एका बापाच्या नात्याने मी तुला माफ केलं. तुझ्याबद्दल माझ्या मनात आता कोणताही राग नाही, सुडाची भावना नाही. तिच्या चेहऱ्यावर एक पुसटची आसेची किरण उमटली. पण पुढच्या क्षणी महेशरावांनी आपला हात तिच्या डोक्यावरून बाजूला काढला आणि 2 पावले मागे घेतले. पण महेशरावांचा आवाज आता अधिक ठाम झाला. मी तुला माफ नक्कीच केले, पण तू दिलेली वागणूक मी विसरू शकत नाही. माझा अजा गेल्यानंतर घरात सुतक असताना तू ज्या पद्धतीने पैशांचा हिशोब करत होतीस ना, माझ्या साधेपणाची खिल्ली उडवत होतीस आणि माझ्याच घरातून वृद्धाश्रमात काढण्याची भाषा करत होती, ते सगळं विसरणं एका बापाला शक्य नाही. पैशांची मस्ती आणि अहंकार माणसाला किती आंधळा आणि कुरूर बनवतं हे तू मला दाखवून दिलंस. तिचे डोळे पुन्हा पाणावले. ती गयावया करू लागली. पप्पा, मी आता कुठे जाऊ? माझ्याकडे काहीच नाही आहे. महेशरावांनी तिला मध्येच थांबवलं. माणसाला त्याच्या चुकांची जाणीव तेव्हाच होते जेव्हा तो स्वतःच्या पायावर उभा राहून शून्यापासून संघर्ष करतो. आजपर्यंत तू ज्या हवेत उडत होतीस, ती हवा अजिंक्यच्या आणि माझ्या पैशांची होती. आता तुला जमिनीवर उतरावं लागेल. तुला तुझं आयुष्य शून्यापासून नव्याने सुरू करावं लागेल. हीच तुझी खरी प्रायश्चित्ताची वेळ आहे. मी तुला या घरात किंवा माझ्या संपत्तीच्या आश्रयाला ठेवू शकत नाही. तुला तुझा मार्ग आता स्वतः शोधावा लागेल. हे शब्द ऐकून ती पूर्णपणे निशब्द झाली. तिला समजून चुकले होते की आता कोणतीही माफी किंवा रडारड महेशरावांचा निर्णय बदलू शकणार नाही. त्यांनी दिलेला हा धडा कठोर असला तरी आयुष्यातील अत्यंत गरजेचा होता. तिने डोळे पुसले. जड अंतःकरणाने थरथरत्या पावलांनी ती उभी राहिली. तिने महेशरावांना शेवटचा नमस्कार केला. आपल्या सुटकेसचे हँडल पकडले आणि त्या वरळीच्या 2.5 कोटींच्या सी फेसिंग फ्लॅटमधून कायमची बाहेर पडली. फ्लॅटचे दरवाजे बंद होताना तिने शेवटचे मागे वळून पाहिले. तो चकचकीत महाल
आणि तिचा तो खोटा अहंकार आता कायमचा मागे सुटला होता. ती गेल्यानंतर महेशराव काही वेळ शांतपणे हॉलमध्ये उभे राहिले. ॲडव्होकेट देशमुख त्यांच्या पाठीवर हात ठेवत म्हणाले, महेश, तू घेतलेला निर्णय अगदी योग्य होता. तिला ही अद्दल घडणं गरजेची होती. आता या मुंबईत आणि या घरात माझं काहीच उरलं नाही. मला आता माझ्या गावी जायचं आहे. महेशराव एक दीर्घ निश्वास सोडत म्हणाले. पुढच्या काही आठवड्यात ॲडव्होकेट देसाईंनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. महेशरावांनी तो वरळीचा अलिशान फ्लॅट विकला. त्यातून आलेले कोट्यावधी रुपये आणि अजिंक्यच्या इन्शुरन्सची 2 कोटींची रक्कम त्यांनी स्वतःकडे ठेवली नाही. थोरात फॅमिली ट्रस्टच्या माध्यमातून तो सर्व पैसा त्यांनी कोकणातील आणि महाराष्ट्रातील गरीब होतकरू मुलांच्या शिक्षणासाठी आणि एका मोठ्या अनाथालयासाठी दान केला. अजिंक्यच्या नावाने त्यांनी एक कायमस्वरूपी शैक्षणिक निधी सुरू केले. संपत्तीचा खरा उपयोग काय असतो हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. दुसरीकडे शर्वरीचे आयुष्य पूर्णपणे बदलले. दक्षिण मुंबईतील पॉश लाईफस्टाईल जगणारी शर्वरी आता मुंबईच्या उपनगरात एका चाळीतल्या छोट्याशा भाड्याच्या खोलीत राहू लागली. सुरुवातीचे काही दिवस तिला खूप कठीण गेले, पण महेशरावांच्या शब्दांनी तिला वास्तवाची जाणीव करून दिली होती. तिने आपला अहंकार पूर्णपणे बाजूला टाकला. रोज लोकल ट्रेनच्या गर्दीतून प्रवास करून नोकरीसाठी मुलाखती देऊ लागली. अनेक ठिकाणी नकार पचवल्यानंतर शेवटी तिला एक छोट्या इंजिनियर फर्ममध्ये ज्युनियर डिझायनर म्हणून साधी नोकरी मिळाली. आता तिच्या अंगावर महागडे ब्रँडेड कपडे नव्हते, पण तिच्या चेहऱ्यावर एक प्रामाणिक आणि कष्टाळू समाधान होते. तिने शून्यातून पुन्हा विश्व निर्माण करण्याची जिद्द बाळगली. कर्माने तिला जमिनीवर आणले, पण त्याच कर्माने तिला आता खऱ्या अर्थाने माणूस बनवले. इकडे मुंबईचे ते धकाधकीचे आणि खोट्या दिखावाचे जग सोडून महेशराव आपल्या कोकणात परत गेले. ती लाल माती, निळाशार अथांग अरबी समुद्र आणि वाऱ्यासोबत डोलणारी ती नारळ पोफळीची झाडे महेशरावांची वाटच पाहत होती. ते निसर्गाच्या कुशीत आल्यावर त्यांच्या मनाला एक वेगळीच शांतता मिळाली. त्यांचे ते जुने पण भक्कम आणि प्रशस्त कौलारू घर त्यांच्या स्वागतासाठी उभे होते. सकाळचे कोवळे ऊन अंगणात पडले होते. महेशराव नेहमीप्रमाणे आपल्या पांढऱ्या सदऱ्यात आणि पायजम्यात अंगणातील तुळशी वृंदावनाजवळ बसले होते. बाजूलाच त्यांच्या आवडत्या हापूस आंब्यांची आणि काजूची हिरवीगार बाग वाऱ्यावर सळसळत होती. समुद्राच्या लाटांचा लयबद्ध आवाज दूरवरून कानावर पडत होता. त्यांच्या चेहऱ्यावर आता अजिंक्यला गमावल्याचे दुःख नक्कीच होते, पण त्या दुःखात आता एक वेगळीच स्थिरता आली होती. त्यांनी एका बापाचे कर्तव्य चोख पार पाडले होते आणि एका भरकटलेल्या जीवाला योग्य रस्तासुद्धा दाखवला होता. त्यांच्या पायाशी त्यांचा लाडका कुत्रा मोत्या येऊन बसला. महेशरावांनी प्रेमाने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यांनी एक दीर्घ श्वास आणि समाधानी श्वास घेतला. कोट्यावधी रुपयांची संपत्ती असूनही या साध्या मातीत आणि या मोकळ्या हवेत जे सुख होते ते जगातल्या कोणत्याही अलिशान फ्लॅटमध्ये नव्हते. संध्याकाळच्या सोनेरी किरणात महेशरावांचा तो साधा पांढरा सदरा अधिकच उजळून दिसत होता. या पूर्ण प्रवासात एक गोष्ट अत्यंत प्रकर्षाने सिद्ध झाली होती, जी प्रत्येकाने कायम लक्षात ठेवली पाहिजे. माणसाची किंमत त्याच्या साधेपणात असते, कपड्यात किंवा बँक बॅलन्समध्ये नाही. प्रेक्षक मित्रांनो, आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली? अहंकार आणि सत्य दाखवून देणारी ही आजची कथा होती. महेशरावांनी शर्वरीचा अहंकार ज्या शांतपणे पण अत्यंत हुशारीने मोडला, तो प्रसंग तुम्हाला कसा वाटला? शर्वरीला मिळालेली शिक्षा योग्य होती का? यावर तुमचे काय विचार आहेत? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर कथा थोडीही हृदयाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा. चला तर भेटूया पुढच्या कथेसोबत.